अध्याय 225 अलिकेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच ततः क्रोशांतरे गच्छेद कोशांतरे गच्छेद अलिका तीर्थमुत्तमम्। अलिका नाम गंधर्वी कुशीला कुटिलाशया। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्यानंतर एक कोस अंतरावर स्थित उत्तम अलिकेश्वर तीर्थात जावे, जिथे एकदा अलिका नावाची कुशील व कुटील गंधर्वी जी चित्रसेन गंधर्वाची नात म्हणजे मुलीची मुलगी होती, मुलीकडून नात होती, ती मुलीची मुलगी होती। तिने विद्यानंद नावाच्या ऋषीजवळ जाऊन त्यास वरले। त्या ऋषींनी सुद्धा तिचा स्वीकार केला। ती 10 वर्षापर्यंत त्यांच्याजवळ राहिली। एकदा काही कारणाने तिने पतीचे प्राण घेतले। नंतर पित्याकडे जाऊन पिता रत्नवल्लभांना सर्व वृत्तांत निवेदन केला। राजा, तिथे माता पित्यांनी व अन्य लोकांनी तिला भीती दाखवली। तू गर्भ नष्ट करणारी पतीची हत्यारी आहेस, तू आम्हाला तोंड दाखवू नकोस, तू ब्राह्मणाची हत्या करणारी महापापी आहेस, तू परित्यक्ता आहेस, तू घरातून निघून जा। श्री मार्कंडेय वदले, अशा प्रकारे माता पित्यांनी झिडकारल्यावर तिने अन्य तीर्थावर जाऊन शरीर त्याग करण्याची इच्छा केली। पार्थ, तिथे जाऊन तिने आहाररहित व्रत घेऊन तप केले। कृच्छ, अतिकृच्छ, पराक, महासांतपन, चांद्रायण, महाकूर्च आदीही केले। नियम व तपाने तिने निज शरीर कृश केले। राजा, या प्रकारच्या तपस्येत 150 वर्षाचा कालावधी लोटला। श्री शंकराचे ध्याननी पूजनादीने अंतःकरण शुद्धीची इच्छा करणारीचा महाहट समजून श्री पार्वतीद्वारा प्रेरित होऊन प्रसन्न झालेले भगवान श्री शंकर तिला म्हणाले, कन्ये, तू साहस करू नकोस, आता तुझी शारीरिक शुद्धी झाली आहे। आज मी तुझ्या तपाने प्रसन्न आहे, तुझ्या इच्छेनुरूप तू वर माग। अलिकाने सांगितले, देवेश, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात आणि मी वर प्राप्त करण्यास योग्य आहे, तर अनेक पापांच्या अग्नीने संतप्त झालेल्या माझी शुद्धी करा। या अनाथाचे आपणच नाथ आहात, आपण जगद्गुरु, दीन अनाथांचा उद्धार करता व सर्व देहधारींचा रक्षण करता आहात। श्री शंकर वदले, सुंदर शीलवान देवी, तुझा देह शुद्ध आहे, तू दुःख करू नकोस। या तीर्थात माझी स्थापना केल्यावर तू स्वर्गात जाशील, असे म्हणून श्री शंकर महादेव तिथे अंतर्धान पावले। तेव्हा अलिकाने भक्तिपूर्वक स्नान करून भगवान श्री शंकराची स्थापना केली, शिवाय ब्राह्मणांना दान देऊन उत्तम लोकास प्रस्थान केले। राजा युधिष्ठिर, त्यानंतर अलिकाने माता पिता आदी बांधवांच्या प्रेमाने सन्मानित होऊन दिव्य माला धारण करून श्रेष्ठ विमानाने गौरी देवीचा लोक प्राप्त केला। ती आजही सखी रूपात प्रसन्न आहे। पार्थ, त्या वेळेपासून ते तीर्थ अलिकेश्वर नावाने प्रसिद्ध झाले। युधिष्ठिर, त्या तीर्थात जे स्त्री पुरुष स्नान करून भक्तिभावाने पार्वतीसह श्री शंकराचे पूजन करतात, ते अनेक पापातून मुक्त होऊन शिवलोक प्राप्त करतात। काया वाचा मनाने पूर्वी केलेले सर्व पाप नष्ट होते। त्या तीर्थात ब्राह्मण भोजन दिल्यास, भगवान श्री शंकरापुढे दीपक लावल्यास मनुष्य रोगग्रस्त होत नाही। श्रेष्ठ राजा, धूपपात्र, विमान, वाहन, घंटा व कलश या सर्व वस्तू भगवान श्री शंकरानिमित्त देऊन मनुष्य इंद्रलोक प्राप्त करतो। हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील अलिकेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 225वा अध्याय पूर्ण झाला। तर आता इथे असं पाप दिलेलं आहे, इथे असं कर्म दिलेलं आहे, ह्या अलिकाच्या हातून घडलेलं आहे की तिने ब्राह्मण ऋषींना वरलं आणि काही कालावधीनंतर तिथं ती 10 वर्ष राहिली आणि काही कारणास्तव तिच्या हातून आपल्या पतीचीच हत्या झालेली आहे किंवा आपल्या पतीचाच वध करण्याचा पातक तिच्या हाती आलेला आहे की काही घडलं असेल आणि त्याचा क्षमनार्थ तिने ह्या तीर्थाच्या इथं तपस्या केलेली आहे। आतापर्यंत आपण हे आज 225वा हा अध्याय आहे। एवढे सारे अध्याय आपण पाहिले, तर त्या अध्यायामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारची पातकं दिलेली आहेत। ती वाचताना पण भयंकर आहेत, ऐकताना पण भयंकर आहेत, परंतु कोणती ना कोणती पातकं त्या
त्यामध्ये घडत असतात आणि ही काही पातकं देवतांकडून पण घडलेली आहेत, ऋषीगणांकडून पण घडलेली आहेत, राक्षसांकडून पण घडली आहेत. हे सर्व घडलेली आहेत. काही पशुपक्ष्यांकडून पण घडलेली आहेत आणि त्यानुसार ब्राह्मणांकडून घडली आहेत. तर त्यानुसार जरी ती घडली असतील तरीसुद्धा त्या पातकांमधनं आपण मुक्त होऊ शकतो साधनेच्या, तपस्येच्या बलावर, जे आपल्याला आपले संतही सांगत असतात. तर हे महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यांनी तप एवढं केलं की ते त्यांचं त्यांनी ते साक्षात भगवंत प्रसन्न झाले आणि वरदान काय देऊ असं भगवंत स्वतः सांगत आहेत. भगवान शिवशंकर प्रत्येकाला प्रसन्न झाले त्यांनी एवढं तपस्या केल्यानंतर आणि प्रत्येकाला भगवंताने त्यांना जे इष्ट आहेत ते वर त्यांना दिलेलं आहे. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे की जीवनामध्ये कोणत्याही घटना घडून आपण भगवंताशी एकरूप होण्यासाठी ध्यास घेणं हे महत्त्वाचं आहे. हे पुन्हा हा अध्याय आपल्याला शिकवत आहे. तर हे इथे आहे आणि असं चं मृत्यूला कारण असलेली ही अलिका होती. तर ती सुद्धा म्हणजे किती घोर पाप आहे खरं तर ते. परंतु त्या तपाच्या बलाने तिने पुन्हा वरदान प्राप्त करून घेतलं आणि सन्मानार्थ तिने खरं तर प्रायश्चित्त होऊन तप केलेलं आहे. पण ते तप इतकं करत गेले कारण नंतर चित्त शुद्ध होतं आणि भगवंताशी कोणताही जीव एकरूप होतो आणि तेव्हा भगवंत वरदान देण्यासाठी प्रत्यक्ष उभा राहतो. असंच अलिकाच्या बाबतीत पण घडलं आणि ती सर्वांच्या सन्मानाच्या योग्य पण झाली आणि ती त्या पापातून मुक्त झालेली आहे. तर असं हे अलिकेश्वर तीर्थ आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 226. विमलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. विमलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाये. श्री मार्कंडेय उवाच. ततः क्रोशांतरे पुण्यतीर्थम तद विमलेश्वरम यत्र स्नानेन दानेन जपहोमार्चनादिभिः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्यानंतर 1 कोस अंतरावर स्थित विमलेश्वर पुण्यतीर्थ आहे, जिथे स्नान, दान, जप, होम, पूजनादी शुभ कर्माने श्री विमलेश्वराची आराधना करून मनुष्य यथा इच्छित फल तसेच इच्छेनुसार पृथ्वीवरील सर्व भोग शिवाय स्वर्गादी प्राप्त करतो. हे तेच तीर्थ आहे जिथे पूर्वी इंद्राने त्वष्टाचा पुत्र त्रिशिराला मारून या तीर्थाच्या महात्म्याने अतिनिर्मळता प्राप्त केली होती. तसेच जिथे पूर्वी ब्राह्मण वैदिक विधीने महातप करून विविध किल्बिषाचा क्षय झाल्यावर सूर्यासमान प्रकाशमान झालेत आणि भगवान श्री शंकराच्या कृपेने चंद्रासमान प्रियदर्शन झालेत. पूर्वी कामबाणाने पीडित भानूने भानुमती कन्येची इच्छा केली. त्या दोषाने तो कुष्ठरोगी झाला. त्यानेही इथे तप करून विमलत्व प्राप्त केले आणि भगवान श्री शंकर प्रसन्न झाल्यावर पुन्हा निजस्थान प्राप्त केले. काय सांगतात की हे तेच तीर्थ आहे जिथे पूर्वी इंद्राने त्वष्टाचा पुत्र त्रिशिराला मारून या तीर्थाच्या महात्म्याने अतिनिर्मळता प्राप्त केली होती. तसेच जिथे पूर्वी ब्राह्मण वैदिक विधीने महातप करून विविध किल्बिषाचा क्षय झाल्यावर सूर्यासमान प्रकाशमान झालेत आणि भगवान श्री शंकराच्या कृपेने चंद्रासमान प्रियदर्शन झालेत. ही दुसरी घटना झाली. आणि तिसरं आहे की पूर्वी कामबाणाने पीडित भानूने भानुमती कन्येची इच्छा केली. त्या दोषाने तो कुष्ठरोगी झाला. त्यानेही इथे तप करून विमलत्व प्राप्त केले आणि भगवान श्री शंकर प्रसन्न झाल्यावर पुन्हा निजस्थान प्राप्त केले. हे कुंतीपुत्र तसेच पूर्वी विभांडक पुत्र शृंगीवनात योग्यांचा सहवास मिळाल्यामुळे महातेजस्वी झालेत. राजाच्या प्रेरणेने स्त्रियांद्वारे राजाच्या नगरीत त्यांना नेले. राजाच्या संसर्ग दोषामुळे स्वतःच्या मलिन मनाचा विचार करून निज पतिव्रता पत्नी शांतासह श्री रेवासागर संगम क्षेत्री जाऊन 12 वर्ष तप करून कृच्छ चांद्रायण आदी व्रतांनी शृंगी मुनीने भगवान श्री शंकराला प्रसन्न केले आणि पुन्हा तेजस्वीनी निर्दोष झालेत. राजा, पूर्वी पार्वतीने प्रेरित होऊन भगवान श्री शंकराने दारुवनात ऋषीमुनींच्या पत्नींना मोहित केल्यामुळे स्वतःला दोषी समजून श्री रेवासागर संगम क्षेत्री स्थित होऊन पार्वतीसह तप केले आणि ते निर्मळ झालेत.
अर्थात त्यामुळेच जगाच्या कल्याणार्थ ते तिथे स्वतः विमलेश्वर नावाने स्थित झाले. त्यानंतर प्रजापती लोकपितामह श्री ब्रह्मदेवाने तिलोत्तमाची सृष्टी निर्माण केल्यावर तिने सुमनोहर पाहून तिला सुमनोहर पाहून भावी योगार्थ कामासक्त झालेत. मात्र त्या कर्माने स्वतःला सदोष समजून श्री नर्मदा तटावर पोहोचले. तीर्थयात्रा करत त्या तीर्थक्षेत्री जाऊन मौनव्रत धारण करून 3 वेळा स्नान तसेच भगवान श्री शंकराचे स्मरण करत श्री रेवासागर संगम क्षेत्री श्री शंकराचे पूजन करू लागले. थोड्या कालावधीत श्री ब्रह्मदेवही विशुद्ध झालेत. अशा प्रकारे अनेक देव ऋषी राजा आदी निजदोष नष्ट करून विशुद्ध झालेत. श्रेष्ठ राजा, तू सुद्धा स्नान करून श्री शिवशंकराच्या पूजनाने निर्मळ होऊन विशेष पावित्र्य प्राप्त करशील. त्या विमलेश्वर तीर्थात स्नान व श्री शंकराचे पूजन करणारा पापदोषाने मुक्त होऊन ब्रह्मलोकात पूजित होतो. तिथे उपवास करून अष्टमी चतुर्दशीला तसेच सर्व पर्वात स्नान करून विमलेश्वराचे दर्शन घेणारा सप्तजन्माच्या पापातून मुक्त होऊन शिवलोकात जातो. तिथे विधीपूर्वक पितरांचे श्राद्ध करून मनुष्य पितृऋणातून मुक्त होतो. तिथे ब्राह्मणांना यथाशक्ती भोजननी दक्षिणा द्यावी. स्वगृही मनुष्याला जे जे अत्यंत प्रिय अन कल्याणप्रद वाटते ते एखाद्या गुणवान ब्राह्मणाला अक्षय फल इच्छिणाऱ्याने इथे द्यावे. सोने, धान्य, वस्त्र, छत्री, पादत्राणे, कमंडलू आदी वस्तू द्याव्यात. तसेच यथाशक्ती भगवानाचे मंदिर बनवल्यास मनुष्य पृथ्वीवर ऐश्वर्य संपन्न होतो. तिथे गीत, नृत्य व आख्यानाचे पठन करून श्री शंकराला प्रसन्न करावे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील विमलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 226वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने इथे भगवान शिवशंकरांनी, त्यानंतर ब्रह्मदेवाने, त्यानंतर इंद्राने तप केले, भानुमतीने तप केले. तर असं सर्वांनी तप केलेलं आहे. इथे जे जे काही दोष होते त्या दोषातून परिहार होण्यासाठी या ठिकाणी स्वतः शिवशंकर भगवान श्री शंकरांनी केले, ब्रह्मदेवानी केले. तर असं हे आणि ते विमल झाले, पूर्णतः निर्मळ झाले. असं हे विमलेश्वर तीर्थ आहे. विमलेश्वर तीर्थाच्या इथूनच नंतर मैया सागराला मिळते आणि मग तिथून बोटीने प्रवास असतो. विमलेश्वरपासून थोड्या अंतरावरती, एक 10-15 मिनिटाच्या अंतरावरती तिथून मग बंदर लागतं आणि तिथून मग बोटी लागतात. तिथून तट परिवर्तन केलं जातं. तर असं आहे. मग 3 तासाचा प्रवास असतो. बोटीने आपण दुसऱ्या तटावरती जातो. हे असं आहे.